दृश्य आपण बघू शकतोय, पुण्यामधली ही दृश्य आहेत। हा महाआक्रोश मोर्चा बघू शकतो आपण। अनेक जे कार्यकर्ते जमलेले आहेत शिंदेंच्या शिवसेनेकडून हे आंदोलन सध्या सुरू आहे। पुण्यामध्ये हे आंदोलन सुरू असल्याची माहिती आहे। मोठ्या संख्येने शिंदेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते जमलेले आहेत, त्यांच्याकडून जोरदार घोषणाबाजी दिली जात आहे। अनेक जे कार्यकर्ते आहेत ते गेटवर चढलेले आहेत। पुणे महापालिकेवर हा शिंदेंच्या शिवसेनेचा जन आक्रोश मोर्चा निघालेला आहे आणि त्या ठिकाणची आपण ही थेट लाईव्ह दृश्य बघू शकतो। अनेक मागण्या त्यांच्याकडून केल्या जात आहेत, जोरदार घोषणाबाजी सुद्धा सुरू आहेत। आपण हे कार्यकर्ते बघू शकतो, अनेक कार्यकर्ते आहेत ते गेटवर चढलेले आहेत। एका बाजूने जाण्याचा ते प्रयत्न करतायत, महापालिकेच्या आतमध्ये जाण्याचा ते प्रयत्न करताना आपण बघू शकतोय। या अनुषंगाने गेटच्या दुसऱ्या बाजूला पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा तैनात आहे। पुणे महानगरपालिका पुणेकरांसाठी चालते की भ्रष्टाचारांच्या सोयीसाठी असे हातात फलक घेऊन हे जे कार्यकर्ते आहेत शिंदेंच्या शिवसेनेचे जमलेले आहेत, जनाक्रोश मोर्चा त्यांच्याकडून हा निघतोय। पुण्यामध्ये शिंदेंच्या शिवसेनेचं हे आंदोलन आणि त्याची आपण ही लाईव्ह दृश्य बघू शकतोय। गेटवर चढून कार्यकर्ते या मोर्चामध्ये सहभागी होत आहेत, त्यांच्याकडून घोषणाबाजी दिली जाते। पुणे महापालिकेवर शिवसेनेचा निघालेला हा मोर्चा आणि त्याची ही लाईव्ह दृश्य आपण बघू शकतोय। हातात शिवसेनेचा झेंडे सुद्धा या कार्यकर्त्यांच्या हातामध्ये आहेत आणि हे जे कार्यकर्ते आपण बघू शकतोय गेटवर चढलेले आहेत आणि गेटच्या दुसऱ्या बाजूने ते खरं तर आतमध्ये महापालिकेच्या आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करतायत। नेमकी काय परिस्थिती आहे तिथली जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल आपल्या सोबत आहेत। ज्ञानेश्वर, शिंदेंच्या शिवसेनेचे हे आक्रमक आंदोलन मनपाच्या समोर सुरू आहे। पुणे शहरातले वेगवेगळे मुद्दे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पावसाळ्याच्या पूर्वी ज्या पद्धतीने ही सगळी परिस्थिती पुण्यामध्ये निर्माण झालेली आहे, वेगवेगळ्या भागांमध्ये ज्या पद्धतीनं लोकांना अडचणींचा सामना करावा लागतोय, या सगळ्या मुद्द्यांना लक्षात घेऊन हे शिंदेंच्या शिवसेनेच्या वतीनं आंदोलन पुणे महानगरपालिकेवरती काढण्यात आलंय। नाना भानगिरे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन या ठिकाणी सुरू आहे। गेटवर कार्यकर्ते चढून आक्रमक घोषणाबाजी या ठिकाणी करताना आपल्याला बघायला मिळत आहेत। यापूर्वी देखील अशा पद्धतीचा इशारा जो आहे तो आंदोलनाचा देण्यात आलेला होता आणि आपण बघतोय की ज्या पद्धतीनं शहरातल्या वेगवेगळ्या भागांमध्ये खड्डे असतील किंवा पावसाळ्याच्या पूर्वी होणारी जी कामं जी अद्यापही झालेली नाहीत, असे अनेक विषय असतील, या सगळ्या विषयांना धरून हे जे आंदोलन आहे ते या ठिकाणी सुरू आहे। या वेगवेगळ्या आंदोलनाची आतापर्यंत दखल घेतली गेलेली नाही, म्हणून हे आक्रमक आंदोलन यापूर्वी दिलेली निवेदनं, यापूर्वी केलेल्या मागण्या महानगरपालिकेकडून लक्षात घेतल्या नाही आणि तरीही सातत्यानं पाठपुरावा जो आहे तो सुरू ठेवण्यात आलेला होता। मात्र शेवटी हे आंदोलन या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं। इतकंच नाही तर पुणे महानगरपालिका आयुक्तांच्या सदनामध्ये देखील 4 वाजता ठिय्या आंदोलनाचा इशारा जो आहे तो देण्यात आलेला आहे। आयुक्तांच्या समोर घेराव घालून आंदोलन करण्याची भूमिका जी आहे ती शिंदेंच्या शिवसेनेच्या वतीनं या ठिकाणी बघायला मिळते। हो, नक्कीच। ज्ञानेश्वर, नेमकी काय घोषणा दिल्या जात आहेत या सगळ्या कार्यकर्त्यांकडून? अर्थातच जी सगळी कामं अद्याप पूर्ण झालेली नाहीत, ही कामं शहरातली वेगवेगळी विकास कामं जी आहेत ती लवकरात लवकर पूर्ण व्हावीत, अशा पद्धतीची मागणी या सगळ्या आंदोलकांकडून करण्यात आलेली आहे आणि सातत्याने यासाठी जो पाठपुरावा होता तो देखील केला गेलेला होता। मात्र त्या सगळ्या आंदोलकांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केलं गेलं आणि म्हणून महानगरपालिकेच्या निषेधार्थ हे आंदोलन या ठिकाणी सुरू असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। नक्कीच 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 ज्ञानेश्वर, सोबत राहा। आपण ही पुन्हा एकदा दृश्य दाखवूयात आपल्या प्रेक्षकांना। पुणे महापालिकेवर हा शिवसेनेचा जनाक्रोश मोर्चा निघालेला आहे। मोठ्या संख्येने शिंदेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते जमलेले आहेत, त्यांच्याकडून अनेक मागण्या आहेत, त्या मागण्यांसाठी हा त्यांचा मोर्चा निघालाय।